येत्या गुरुवारी 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या सप्तमीपासून ते दत्त जयंतीपर्यंत दत्त नवरात्र चालू आहेत. या काळात भक्त गुरुचरित्र ग्रंथाचे पठण करतात, भजन कीर्तन करतात आणि दत्तात्रयांची पूजा करतात. या 9 दिवसांच्या उत्सवाचा समारोप दत्त जयंतीने होतो, जी मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजे 4 डिसेंबरला साजरी केली जाईल. गुरुदेव दत्त हे सर्व गुरूंचे गुरु आहेत. पुराणात दत्तगुरूंचे 24 गुरु असल्याचे सांगितले आहे. दत्त महाराजांचे 24 गुरु व त्यांचे गुण. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. जो जो म्या जयाचा घेतला गुण, त्या त्या म्या केला गुरु जाण. श्रीमद भगवद्गीताच्या 11व्या स्कंदात यदू आणि अवधूत यांचा संवाद आहे. आपण कोणते गुरु केले आणि त्यापासून काय बोध घेतला हे यात अवधूत सांगतो. येथे गुरु हा शब्द वापरला असला तरी तो शिक्षक या अर्थाने वापरला आहे. अवधूत म्हणतो, जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे, कारण प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकता येते. वाईट गोष्टींपासून कोणते दुर्गुण सोडायचे आणि चांगल्या गोष्टींपासून कोणते सद्गुण घ्यायचे हे शिकायला मिळते. पुढे दिलेल्या 24 गुरूंपासून थोडे थोडे ज्ञान घेऊन मी त्याचा समुद्र बनवला आणि त्यात स्वतः स्नान करून सर्व पापांचे शालन केले. दत्त महाराजांचे 24 गुरु व त्यांचे गुण. पृथ्वी. पंचमहाभूतांपैकी एक पृथ्वी. पृथ्वीकडून अवधूतांना सहिष्णुता आणि सहनशीलता हे गुण शिकायला मिळाले. पृथ्वीवरील सर्व जीव तिच्यावर ह्या ना त्या मार्गाने आघात करीत असतात. कधी तिला नांगरून, कधी खणून, कधी पोखरून, कधी मलविसर्जन करून, परंतु पृथ्वी समान भावाने आणि आपल्या सहनशील गुणांनी सर्वांना तिच्या काळजातून पीक देते, ज्यामुळे सर्व मानव सृष्टी आपले उदरभरण करते. पृथ्वी ठाई सर्वांना जगण्याची शक्ती आहे. ती सर्वांना नुसते पिकाचं नव्हे तर अनेक रत्ने, खनिजे सुद्धा देते आणि ते देखील निरपेक्ष भावनेने. वायू. वारा सुगंधी फुलावरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तेथे थांबत नाही. त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबू नयेत. आकाश. आकाश स्थिर, अचल आणि अविनाशी गुणांयुक्त आहे. राजाचा महाल असो अथवा गरिबाची झोपडी, आकाश त्याचे पांघरून सर्वांवर पांघरते. तिथे लहान मोठा हा भेदभाव नाही. आकाश सर्वव्यापी आहे, निश्चल आहे, निर्विकार आहे. त्याचप्रमाणे आत्मा हा सर्वव्यापी आहे, अविनाशी आहे. जसे आकाश ढगांनी व्यापलेले असले तरी आकाशाचे सतत अस्तित्व टिकून आहे, त्याचप्रमाणे शरीर आवरणामध्ये आत्मा झाकलेला जरी असला तरी कोणत्याही स्थितीचा चांगल्या वाईट परिणाम आत्म्यावर होत नाही. आत्मा त्याचे स्वतंत्र अस्तित्व टिकून आहे. पाणी. मनुष्याने पाण्याप्रमाणे सर्वांसमवेत स्नेहभावाने वागावे, कोणताही पक्षपात करू नये. पाणी मधुर असते, ते मनुष्याची तहान शांत करते. त्याप्रमाणे ज्ञानतृष्णा पूर्ण करावी. अग्नी. मनुष्याने अग्नीप्रमाणे तप करून प्रकाशित व्हावे आणि जे मिळेल ते भक्षण करून कोणत्याही दोषांचे आचरण न करता आपले गुण कार्यकारण प्रसंगीच योग्य ठिकाणी वापरावं. चंद्र. अमावस्येच्या सूक्ष्म कला आणि पंधरवड्याच्या 15 कला मिळून चंद्राच्या 16 कला मोजण्यात येतात. ज्याप्रमाणे चंद्राच्या कलेत उणे अधिकपणा असून त्याचा विकार चंद्रास बाधक होत नाही, तद्वत आत्म्यास देहसंबंधीचे विकार बाधक होत नाहीत. आपला आत्मा वाढत नाही आणि मरतही नाही, तर वाढतो किंवा मरतो तो आपला देह. सूर्य. सूर्य भविष्यकालाचा विचार करून जलाचा संचय करतो आणि योग्य काळी परोपकारार्थ त्याच्या भूमीवर वर्षाव करतो. त्याप्रमाणे मनुष्याने उपयुक्त वस्तूंचा संचय करून देश, काल, वर्तमान स्थिती लक्षात आणून
निष्पक्षपातीपणाने सर्व प्राण्यांस त्यांचा लाभ द्यावा, पण त्याचा अभिमान बाळगू नये. कपोत. जसा बहीर ससाना कबुतराला परिवार सहित भक्षण करतो, तसे जो मनुष्य स्त्री पुत्रादिकांचे ठायी आसक्त राहून संसार सुखमय मानून वागतो, त्याला काळ भक्षण करतो. यास्तव मुमुक्षुने या सर्वांपासून मनाने अलिप्त असावे. अजगर. जसा अजगर मनात भय न बाळगता प्रारब्धावर विश्वास ठेवून एका ठिकाणी पडून राहतो आणि ज्या वेळी जे मिळेल ते भक्षण करून संतोष पावतो, त्याला अल्प अधिक किंवा कडू गोड असा विचार करत नाही. काही काळ खाव्यास मुळीच नाही मिळाले नाही तरी घाबरत नाही आणि अंगात शक्ती असतानाही तिचा उपयोग करायला जात नाही. तद्वत मुमुक्षूंनी प्रारब्धावर विश्वास ठेवून अल्पस्वल्प जे काही मिळेल ते भक्षण करून प्रसंगी काही मिळाले नाही तरी स्वस्वरूपी लय लावून बसावे. समुद्र. जसा समुद्र वर्षकालात अनेक नद्यांनी अपरिमित जल आणल्यास सुखी होत नाही किंवा न आणल्यास दुःखी होत नाही आणि त्यामुळे वर्धमान किंवा क्षीणतनू कृश होत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याने सर्व धर्माधीन राहून सुख उपभोगांचा लाभ झाल्याने सुखी होऊ नये किंवा दुःख परंपरा कोसळल्याने दुःखी होऊ नये. सदैव आनंदभरीत असावे. पतंग. पेटवलेल्या दिव्यांचे विस्तारलेले मोहक तेज पाहून पतंग मोहित होतो आणि त्यावर झडप घालून जळून मरतो. त्याचप्रमाणे जो मनुष्य स्त्रीविलासाकरिता स्त्रीची लावण्यता आणि युवस्था पाहून मोहित होतो, तो पतंगाप्रमाणे आपला नाश करून घेतो. मधमाशी आणि मधुहा. अमधमाशी. मधमाशी पुष्कळ कष्ट करून अडचणीच्या ठिकाणी उंच वृक्षावर पोळे बांधून त्यात मध साठवते. तो ती स्वतःही खात नाही, दुसऱ्या कोणासही खाऊन देत नाही. शेवटी मध जमा करणारे मधुहा अचानक येऊन तिचा प्राण घेऊन पोळ्यासह मध घेऊन जातात. त्याचप्रमाणे जो कृंपण महाप्रत्यय करून द्रव्यार्जन करून त्याचा संग्रह करतो, तो ते द्रव्य अग्नी, चोर किंवा राजा यांनी एकाकी हरण करून नेल्यामुळे शेवटी दुःख पावतो किंवा त्यास ती मान संतती प्राप्त होऊन ती त्या द्रव्याचा अपयोग करते किंवा तो निपुत्रिक मरण पावतो. याप्रमाणे तो कालावश झाल्यावर ते द्रव्य जिथल्या तिथे राहते, नाहीतर भलत्याला प्राप्त होते. मरतेवेळी त्याची त्या द्रव्यावर इच्छा राहिल्यास तो पिशाच्च किंवा सर्प होऊन ते द्रव्य वापरणाऱ्याला उपद्रव देतो. याप्रमाणे धनसंचय केल्यामुळे अचानक मरणाची प्राप्ती होते. हा उपदेश मधमाशांपासून घेऊन द्रव्यसंचय करण्याचे सोडून द्यावे. मधुहा. ज्याप्रमाणे मधुहा काही उद्योग केल्या वाचून मधाची प्राप्ती करून घेतो, त्याचप्रमाणे साधक पुरुषाने चूल, भांडीकोंडी, अग्नी, लाकूड इत्यादी जमवाजमव करण्याची खटपट न करता गृहाश्रमाच्या घरचे सुसज्ज अन्न मिळून भक्षण करावे आणि ईश्वर प्राप्तीच्या उद्योगाकडे त्यावेळेचा उपयोग करावा. असे मुमुक्षू गृहस्थाश्रमींचे अन्न खाऊन त्यांचे कल्याणच करतात. गजेंद्र. हत्ती बलवान असला तरी त्यास वश करण्यासाठी माणसे भूमीत खड्डा काढून त्यावर गवत पसरवतात. त्यावर काष्टाची एक हत्तीण करून तिला गजचर्म पांघरतात आणि त्या खड्ड्यावर उभी करतात. तिला पाहून हत्ती विषय सुख लालसेने लुब्ध होऊन शीघ्र गतीने त्या हत्तीणीच्या सानिध्यात येतो आणि त्या खड्ड्यात पडतो. त्यामुळे सहजी मनुष्याच्या हातात सापडतो. त्याप्रमाणे जो पुरुष स्त्री सुखात भुलतो, तो त्वरित बंधनात येऊन पडतो. भ्रमर. सूर्यविकासची कमळे सूर्य मावळताच मिटतात. अशा वेळी भ्रमर त्यावर आरूढ असला म्हणजे कमळाच्या पोटात बंधन पावतो. यामुळे विशेष शक्तीने बंधन प्राप्त होते. हे जाणून विषयात आसक्ती बाळगू नये. मृग.
पवनाप्रमाणे गती असल्यामुळे जो कोणाच्याही हाती लागत नाही असा कस्तुरी मृग मधुर गायनाला लुब्ध होऊन आपला प्राण परस्वाधीन करतो, हे लक्षात ठेवून कोणत्याही मोहात अडकू नये. मत्स्य लोखंडाच्या गळ्याला मांस बांधून पाण्यात सोडल्यावर ते मांस पाहून भुलल्यामुळे मत्स्य तो गळ गिळतात आणि गळ तोंडात अडकल्यामुळे प्राणास मुकतात. त्याप्रमाणे मनुष्य जीवेच्या स्वादात बद्ध झाल्याने जन्ममरणारूपी भोवऱ्यात गोते खात राहतो. पिंगला वेश्या. एके रात्री बराच काळ वाट पाहूनही एकही पुरुष पिंगला वेशेकडे आला नाही. वाट बघून आणि आशेने एकसारखे आत बाहेर येऊन ती कंटाळली. तिला अचानक वैराग्य आले. जोपर्यंत मनुष्याच्या अंगी आशा प्रबळ असते तोपर्यंत त्याला सुखनिद्रा लागत नाही. ज्या पुरुषाने आशेचा त्याग केला त्याला या संसारात एकही दुःख बाधत नाही. टिटवी. एकदा एक टिटवी चोचीत मासा धरून चालली आहे. हे पाहून शेकडो कावळे आणि घारी तिच्या मागे लागतात. तिला टोचा मारून हातबल करून तो मासा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागतात. ती जिथे जिथे जाई तिथे तिथे हे सैन्य तिच्या पाठलाग करे. शेवटी दे माय धरणी ठाय होऊन तिने एकदाचा तो मासा टाकून दिला. तोच एका घारीने त्याला पकडले. हे बघण्याचाच उशीर की टिटवीला सोडून सारे कावळे आणि घारी त्या मासा उचलणाऱ्या घारीच्या पिच्छा पुरवू लागले. त्यामुळे ती टिटवी निश्चिंत होऊन एका झाडाच्या फांदीवर जाऊन शांतपणे बसली. या संसारात उपाधी झुगारून देण्यातच शांती आहे, नाहीतर घोर विपत्ती. बालक. मानपानाचा विचार न करता जगतास प्रारब्धाधीन समजून सर्व चिंतेचा परिहार करून बालकाप्रमाणे राहावे आणि आनंद भोगावा. कंकण. 2 कंकणे म्हणजे बांगड्या एकावर एक आपटून त्याचा आवाज होतो. अनेक कंकणे असले तर जास्त आवाज होतो. त्याप्रमाणे 2 माणसे एकत्र राहिल्यास वार्तालाप होतो आणि ज्याच ठिकाणी पुष्कळ माणसे एकत्र करत असतील तेथे कलह होतो. दोन्हीमुळे मनोवृत्ती शांत होत नाही. याकरिता ध्यान योगादी करणाऱ्यांनी निर्जन प्रदेश शोधून काढून त्या ठिकाणी एकटे राहावे. शरकर्ता. सरकार, सरकट, कारागीर. एके दिवशी एक कारागीर एकाग्र चित्ताने बाणाची धार काढत होता. त्याच्या जवळून राजाची स्वारी वाजत गाजत थाटत गेली. मागाहून एक मनुष्य आला आणि त्याने त्याला विचारले, या वाटेने राजाची स्वारी गेली, तिचे तुम्ही अवलोकन केले काय? त्यावर कारागीर उतरला, मी आपल्या कामात गर्क असल्यामुळे मला ते कळले नाही. या कारागिराप्रमाणेच मुमुक्षुने सर्व इंद्रिय ईश्वरांच्या ठिकाणी लीन करून ध्यान करावे. सर्प. 2 सर्प कधीही एकत्र राहत नाहीत किंवा समागमे फिरत नाहीत. ते आवाज न करता सावधपणे फिरतात. आपल्याकरता राहण्यास घर न करता वाटेल त्यांच्या घरात जाऊन राहतात. ते उघड रीतीने फिरत नाहीत. प्रमाद. दोष नसता निंदाही करत नाहीत आणि अपकार केल्यावाचून कोणावरही कोप करत नाहीत. त्याचप्रमाणे 2 बुद्धिमतांनी कधी एकत्र फिरू नये. परिमित भाषण करू नये, कोणाशी भांडणतंट करू नये, विचाराने वागावे, सभा करून भाषण करू नये आणि स्वतःच्या राहण्यासाठी मठ न बांधता वाटेल तिथे राहून आयुष्य घालवावे. राहण्यासाठी घर बांधल्यास अभिमान उत्पन्न होतो आणि त्यामुळे लोभ जडतो. कोळी. कोळी आपल्या नाभीतून तंतू काढून त्याचे घर बनवतो. त्यात अहोरात्र क्रीडा करतो. पुढे मनास वाटेल तेव्हा पुन्हा त्या घरास गिळून कोळी स्वतंत्र होतो. तसंच ईश्वर इच्छेमात्रे करून जग उत्पन्न करून त्याच्याशी नाना खेळ करतो आणि मनास येईल इच्छा मात्रेच नाश करून आपण एकटा राहतो. जसा कोळी पुन्हा पुन्हा तंतू काढून घर करू शकतो, त्याप्रमाणे ईश्वर इच्छा मात्रे चराचर जग उत्पन्न करून त्याच्यात आपल्याच अंगी लय करून पुन्हा मनास येईल तेव्हा पूर्ववत ते निर्माण करतो. असे असल्याने जगातील घटनांना महत्त्व देऊ नये. सुरवंट. सुरवंटाची शिकार पक्षी करतो आणि त्याला अन्न म्हणून त्याच्या घरट्यात आणतो. सुरवंटाला अर्धांगवायू करण्यासाठी पक्षी त्याला चावतो, घरटे सोडतो. सुरवंट पक्षाला इतका घाबरतो त्याचा मेंदू रिकामा होतो. पक्षाशिवाय तो इतर कशाचाही विचार करत नाही.
सुरवंट आपली संपूर्ण शक्ती लावतो आणि पक्षाचा विचार करतो, तेव्हा तो पक्षी बनतो आणि उडून जातो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.